नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपलं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत करतो। शेतकरी आंदोलन 2.0 चालू झालेलं आहे आणि शेतकरी आंदोलन आता 2.0 म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, कारण आपण 2 वर्षापूर्वी पाहिलं तर शेतकरी आंदोलन हे 2020 मध्ये जे आहे ते चालू झालेलं होतं। जवळपास 378 दिवस हे आंदोलन चाललं होतं। 17 सप्टेंबर 2020 रोजी हे आंदोलन चालू झालेलं होतं आणि 11 डिसेंबर 2021 रोजी हे आंदोलनाला म्हणजे थोडक्यात हे आंदोलन बंद झालं होतं। कारण काय, तर गव्हर्नमेंटनी शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, जे 3 बिलाविरुद्ध आंदोलन जे शेतकऱ्यांनी केलं होतं, या 3 बिल जे आहेत ते गव्हर्नमेंटनी मागे घेऊन जे आहे ते शेतकऱ्यांना दिलासा दिलेला होता। मग आता परत जे आंदोलन का चालू झालेलं आहे, याच्या मागचे कारण काय आहेत, या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे तो आपण आज घेणार आहोत। 2020-21 मध्ये आपण बघूयात की भारतीय शेतकऱ्यांचा निषेध हा भारताच्या संसदेवरती म्हणजे संसदेने सप्टेंबर 2020 मध्ये संमत केलेल्या 3 शेती कायद्याविरुद्धचा निषेध होता आणि या कायद्याचे वर्णन शेतकरी विरोधी कायदे म्हणून करण्यात आलेले होते। असे 3 शेतकी कायदे जे आहेत ते आपण आज पाहणार आहोत। हे 3 शेतकी कायदे कुठले होते आणि त्याच्या संदर्भात जे आहे आंदोलन का चालू झालेलं होतं, तर 2020 मध्ये जे आंदोलन चालू झालं होतं त्यामधील फर्स्ट कायदा जो होता, त्या कायद्या विरोधामध्ये हे आंदोलन जे आहे शेतकऱ्यांचं चालू झालेलं होतं। त्यामधील फर्स्ट कायदा हा शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा कायदा 2020 चा कायदा होता। या कायद्यान्वये जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे एपीएमसी असं म्हणतो, यांना मंड्याच्या बाहेर कृषी उत्पादनांच्या व्यापारास जी आहे ती परमिशन देण्याचे उद्दिष्ट होते। यानंतर जो सेकंड कायदा होता, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत हमी आणि शेती सेवा कायदा 2020 चा जो कायदा होता, या कायद्यान्वये जे कंत्राटी शेती आहे यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करण्याचा हा जो कायदा आहे तो प्रयत्न करत होता। आणि अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा 2020 च्या या कायद्यान्वये जे तृणधान्य आहेत, कडधान्य आहेत, तेलबिया आहेत, खाद्यतेल आहे, कांदा, बटाटा यासारख्या वस्तू ज्या आहेत त्या अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकण्याचे या कायद्याचे उद्दिष्ट होते। असे 3 कायदे गव्हर्नमेंटने जे आहेत ते रद्द केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे। आपण बघूयात की पार्लमेंटनी रिपेल करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, त्यानंतर शेतकऱ्यांनी जो आहे तो इथे आनंद उत्सव सुद्धा आपण साजरा करताना जे आहे ते आपल्याला शेतकरी इथे दिसू शकतात। या 2020 चे फोटो आहेत। त्यानंतर इथे आपण काही न्यूज बघू शकतो की ऍट लॉंग लास्ट फार्मर्स कॉल ऑफ इयर लॉंग प्रोटेस्ट ऍज गव्हर्नमेंट ऍग्री टू ऑल डिमांड्स, म्हणजे गव्हर्नमेंटने सर्व फार्मरच्या डिमांड आहेत त्या मान्य केलेल्या आहेत आणि फार्मरनी जे आहेत, शेतकऱ्यांनी जे आहेत ते त्यांचा प्रोटेस्ट जो आहे तो मागे घेतलेला आहे। फार्म लॉज इंडिया फार्मर्स एंड प्रोटेस्ट आफ्टर गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट डिमांड्स, आपण इथे काही न्यूज बघू शकतो। अशा न्यूज आलेल्या होत्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा आणि याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की फार्मरनी आपलं आंदोलन जे आहे मागे घेतलेलं आहे। मग आता प्रश्न उरतो, फार्मरनी आंदोलन मागे घेतलेलं होतं तर आता प्रोटेस्ट 2.0 जो आहे तो का चालू झालेला आहे, फार्मर प्रोटेस्ट 2.0, व्हॉट डू दे वॉन्ट, व्हॉट इज द स्ट्रॅटेजी, म्हणजे शेतकऱ्यांना आणखीन काय पाहिजे आहे, अशा कुठल्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मान्य झालेल्या नाहीत। आणि शेतकऱ्यांनी आता काय केलेलं आहे तर दिल्ली चलो चा नारा दिलेला आहे। आपण बघूयात की शेतकरी विरोध का करत आहेत। 2020 मध्ये जे आहे शेतकऱ्यांना 3 कायद्याविरोधात निषेध केलेला होता, तो दिल्ली सीमेवरील त्यांच्या निषेधाच्या 1 वर्षानंतर 2020 मध्ये जे बिल जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहेत। 2023 मध्ये शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की सर्व पिकांसाठी एमएसपी ला कायदेशीर हमी द्या, स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रांची अंमलबजावणी करा, त्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा, शेतकरी आणि मजुरांना पेन्शन द्या। 2020-21 च्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवरील जे खटले दाखल केले होते ते खटले मागे घ्या। ह्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्य मागण्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी जे आहे ते दिल्ली चलो चा नारा उगारलेला आहे आणि शेतकरी जे आहे ते संपूर्ण दिल्लीच्या दिशेने आपल्याला कूच करताना दिसत आहेत। मग शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येऊ न देण्यासाठी गव्हर्नमेंट सुद्धा तयार आहे। गव्हर्नमेंट ज्याप्रमाणे शेतकरी जोमाने दिल्लीवरती चाल करून जात आहेत त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट सुद्धा जोमाने त्या न येऊ देण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करताना आपल्याला इथे दिसत आहे। गव्हर्नमेंटने वेगवेगळे बॅरिकेड्स टाकलेले आहेत, रस्ते जाम केलेले आहेत, म्हणजे रस्ते बंद केलेले आहेत, दिल्लीच्या ज्या संपूर्ण सीमा आहेत त्या बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। रस्त्यावरती असे मोठे मोठे खेडे टाकलेले आहेत कारण शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर येऊ नयेत, शेतकरी इथेच स्टॉप व्हावेत, वॉटर कॅननची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या सर्व प्रकारच्या व्यवस्था ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटने इथे केलेल्या आहेत। कुठे केलेल्या आहेत तर हरियाणा बॉर्डर सील्ड अहेड ऑफ फार्मर्स टाय, यानंतर कुठल्या कुठल्या बॉर्डर सील केलेल्या आहेत आपण इथे पाहू शकतो की ही जी दिल्ली आहे
आपण इथे पाहू शकतो दिल्लीचा प्रदेश होतो, हा दिल्लीचा प्रदेश आपण इथे पाहू शकतो. कुठला कुठला बॉर्डर सील केलेल्या आहेत तर संपूर्ण हरियाणाच्या, पंजाब मधून येणाऱ्या हरियाणाच्या बॉर्डर असतील, त्यानंतर दिल्लीला अटॅच होणाऱ्या राज्याच्या म्हणजेच जे उत्तर प्रदेश आणि हरियाणा हे 2 स्टेट आहे, याच्या सर्व बॉर्डर जे आहेत गव्हर्नमेंटने सील केलेले आहेत. आपण इथे बघू शकतो की सोनीपत असेल, जज्जर असेल, गुरगाव असेल, फरीदा असेल, गाझियाबाद असेल, बागपत असेल, या आणि त्यासोबतच गौतम बुद्धा नगर जे असेल, या सर्व बॉर्डर आहेत. अशा पद्धतीने जे आहे त्या गव्हर्नमेंटने आपण बघू शकतो की मागे जे पाहिलेले अशा पद्धतीने जे आहे ते सील करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचं कारणच एक आहे की शेतकरी जे आहे ते दिल्लीमध्ये येऊ नयेत, यामुळे या बॉर्डर सील करण्याचा गव्हर्नमेंटने जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. मग शेतकरी विरोध का करत आहेत हे आपण पाहिलेलं आहे की 2020 मध्ये शेतकऱ्यांनी 3 कायद्याविरोधात निषेध केलेला होता, जो दिल्ली सीमेवरील त्यांच्या निषेधाच्या 1 वर्षानंतर 2021 मध्ये जो रद्द करण्यात आलेला होता. याचे कारण सुद्धा आपण बघितलेले आहेत. मग हे आंदोलनाचे नेतृत्व कोण करत आहेत आपण बघूयात की शेतकरी आंदोलनाचे जे नेतृत्व आहे ते 2020 मध्ये सुद्धा शेतकरी जे आहे ते दिल्लीमध्ये धडकले होते. त्यांचे प्रमुख जे होते राकेश टिकौत हे त्यांचे प्रमुख होते. पण यावेळी पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे महासचिव जे आहेत ते सवर्ण सिंग पंढेर आणि शेतकरी नेते जगदीत सिंग दिल्लेवाल हे आंदोलनाचे जे आहेत ते पंढेर जे आहेत आणि दिल्लेवाल जे आहेत ते नेतृत्व करत आहेत. माहितीनुसार जवळपास 200 शेतकरी संघटना जे आहेत या दिल्ली चलोच्या मोहिमेत सहभागी झालेल्या आहेत. म्हणजे प्रचंड सुरक्षा आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत पोहोचू न देण्यासाठी नाकेबंदी करण्यात आलेली आहे. शेतकरी राजधानीत येण्यासाठी म्हणजे या अगोदर सक्षम होते, परंतु यावेळी प्रशासनाने कठोर पूर्वकल्पना उपाययोजना केलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. आपण बघितलेलं आहे काटेरी तार आहेत, सिमेंटचे बॅरिकेड्स आहेत आणि त्यासोबत रस्त्यावर खिळे टाकलेले आहेत. दिल्लीकडे जाणारे सर्व रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. दिल्लीत कलम जे आहे 144 जे आहे ते लागू करण्यात आलेले आहे आणि हरियाणा सरकारने पंजाब सोबतच्या सर्व सीमा आपण बंद केलेल्या आहेत, हे सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. म्हणजे यावेळी सरकारची प्रतिक्रिया अशी आहे की शेतकऱ्यांना दिल्ली चलो मार्च पूर्वी सरकारने जे आहे ते वाटाघाटी सुरू केलेली आहे. वाटाघाटीचे 2 राऊंड झालेले आहेत. हे 2 राऊंड सुद्धा निष्फळ झालेले आहेत आणि शेतकरी जे आहे ते इथे मागे हटायला तयार नाहीत आणि त्यामुळे शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये जी पहिली बैठक झाली होती ती 8 फेब्रुवारीला झाली होती, दुसरी झाली होती 12 फेब्रुवारीला झाली होती आणि सरकारने आता रद्द केलेल्या शेती कायद्याविरुद्ध जे आहे तो 2020-21 च्या आंदोलनादरम्यान नोंदवलेले सर्व खटले जे आहे ते मागे घेण्याची मागणी सुद्धा जी आहे सरकारने मान्य केलेली आहे. परंतु एका गोष्टीवर अडलेली आहे. याची एक गोष्ट कुठली आहे तर एमएसपी कायद्याला हमी. म्हणजे काय आहे एमएसपी ची हमी ही एक गोष्ट आहे आणि या एक गोष्टीवर गोष्ट जी आहे अडलेली आहे. एमएसपी म्हणजे काय आता लक्षात घ्या. एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत, म्हणजे त्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस असं म्हणतो. ही एक प्रणाली आहे. प्रणाली म्हणजे हमी भाव ठरवण्याची प्रणाली आहे. एमएसपी प्रत्येक पिकांवरती वेगवेगळ्या पद्धतीने लागू होतो. जर शेतकऱ्याच्या पिकाला बाजारात भाव कमी असेल किंवा बाजारात घसरण झालेली असेल तर केंद्र सरकारने ठरवलेल्या हमी भावाप्रमाणे शेतकऱ्यांकडून शेतमाल जो आहे तो खरेदी केला जातो आणि केंद्र सरकार ज्या किमतीत शेतमाल खरेदी करते त्यालाच एमएसपी असे म्हणतात. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोच, त्यासोबत शेतकऱ्यांचे नुकसान देखील होत नाही. त्यामुळे एमएसपी जो आहे तो आतापर्यंत 23 पिकांना दिला जात होता. आता शेतकऱ्यांची मागणी आहे की सर्वच पिकांना जे आहे ते एमएसपी देण्यात यावा. मग एमएसपी अंतर्गत जी आहे ती कुठली कुठली पिके येतात? खरीप पिके येतात, जसे की भात असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल. रब्बी पिकामध्ये सुद्धा गहू, बार्ली, हरभरा, मसूर हे सर्व पिके जे आहेत ह्या एमएसपी मध्ये येतात. 2004 मध्ये जे आहे ते केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि उत्पादन सुद्धा वाढवण्यासाठी स्वामीनाथन यांच्याशी संपर्क साधला होता. याबरोबर आपण बघूयात की हे जे एमएसपी जे आहे, एमएसपी जे पिके आहे ते 2 ते 3 प्रकारे यांचं मेजरमेंट केलं जातं. A2 असेल, A2 प्लस FL असेल, C2 असेल. A2 मध्ये जे आहे ते सीड, ऑइल सीड, फर्टिलायझर्स, केमिकल, हायर्ड लेबर, फ्युएल, इरिगेशन इत्यादीचा समावेश होतो. A2 प्लस FL मध्ये जे आहे अनपेड फॅमिली लेबर यांचा समावेश होतो आणि C2 मध्ये जे आहे ते
रेव्हेन्यू ऑनवर्ड्स लँड रेंट फिक्सेस कॅपिटल असेट इत्यादीचा इंटरेस्ट वगैरे याचा समावेश होतो. या पद्धतीने जे आहे ते एमएसपी जे आहे ते मेजर केलं जातं. यानंतर आपण बघूयात की स्वामीनाथन जे आयोग आहे यांच्याशी आपण इथे संपर्क साधला होता गव्हर्नमेंटनी आणि यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आला होता, जो स्वामीनाथन आयोग म्हणून हा आयोग जो आहे तो ओळखला जातो. या समितीने 2006 मध्ये आपला अहवाल जो आहे तो सादर केला होता. यामध्ये अनेक प्रकारच्या शिफारसी करण्यात आलेल्या होत्या, मात्र आतापर्यंत कोणत्याही सरकारला या शिफारसीची पूर्ण अंमलबजावणी करता आलेली नाही. यामुळेच या आयोगाची अहवालाची जो आहे पूर्ण अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होत असते आणि या अहवालाची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांचे नशीबच बदलेल असे सुद्धा काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, असे सुद्धा बोलले जात असतं. म्हणून 2004 मध्ये जे आहे ते कृषी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोग 2006 मध्ये सरकारला यांनी अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये असे सुचवण्यात आले होते की शेतीच्या या संकटावरती उपाय म्हणजे काय, तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे. आयोगाने शिफारस केली आहे की एमएसपी जे आहे ते शेतकऱ्यांना इनपुट खर्चाच्या 1.5% जो अधिक असावा, म्हणजे एमएसपी किती असावा लक्षात घ्या, 1.5 पट जास्त असावा, हे ह्या आयोगाने सांगितलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जो संपूर्ण खुरपणी, नांगरणी, पीक काढणी याचा संपूर्ण खर्च आला असेल प्लस 1.5 खर्चाच्या प्लस 1.5% हा एमएसपी असावा. आयोगाने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ज्या सूचना केल्या होत्या, हे आपण मुद्दे बघूयात. कुठल्या 7 मुद्दे आहेत त्याच्यावरती सूचना केलेल्या होत्या. देशातील अन्न आणि पोषण स्थापनेसाठी धोरण, त्यासोबतच शेती प्रणालीची उत्पादकता आणि टिकाऊपणा सुधारणे, शेतकऱ्यांना ग्रामीण कर्ज प्रवाह वाढवण्यासाठी सुविधा करणे, कोरडवाहू तसेच डोंगराळ आणि किनारी भागातील शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू शेतीसाठी कार्यक्रम आयोजित करणे, शेतमालाची गुणवत्ता असेल, जागतिक किमती घसरत असताना शेतकऱ्यांच्या आयातीपासून संरक्षण करणे, चांगल्या शेतीसाठी पर्यावरणीय बाया प्रभावितपणे संरक्षण करणे, या सर्व गोष्टी आहेत त्या मुद्द्यांवरती ह्या आयोगाने चर्चा केल्या होत्या. फक्त एमएसपी वरतीच आयोगाने चर्चा केली नव्हती, तर इतर हे 7 मुद्दे महत्वाचे आहेत, याच्यावरती सुद्धा जे आहे या स्वामीनाथन आयोगाने चर्चा केलेली होती. आपण पाहूयात की शेतकऱ्याचे निदर्शन आहेत, आणखीन वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या आणखीन मागण्या काय आहेत, शेतकऱ्यांना काय हवं आहे, तर सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांना हवं आहे की सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत एमएसपी साठी कायदा करा, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासोबतच स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसी मान्य करा ही सुद्धा प्रमुख मागणी आहे. त्यासोबतच इतर मागण्यांचा सुद्धा समावेश आहे की जसं शेतकरी आणि मजुरांची संपूर्ण कर्जमाफी करा, 2013च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करा, त्यासोबतच ऑक्टोबर 2023च्या लखीमपूर हत्याकांडातील गुन्हेगारांना शिक्षा द्या, त्यासोबतच जागतिक व्यापार संघटना खूप महत्वाची मागणी आहे लक्षात घ्या, WTO मधून माघार घ्या आणि जो फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे म्हणजे मुक्त व्यापार करार जो आहे तो गोठवा, ही शेतकऱ्यांची खूप महत्वाची मागणी आहे. इथे एक लक्षात घेण्यासाठी ही मागणी आहे, लक्षात घेण्यासारखी मागणी आहे की WTO मधून माघार घेणं हे भारताला खरंच अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण WTO जी संघटना आहे ती जागतिक व्यापारावरती फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, इतर राष्ट्रांमधील याच्यावरती लक्ष ठेवत असते आणि WTO मधून फक्त शेतकऱ्यांच्या किंवा शेतीमालासाठी भारताने माघार घेणं ही मोठी गोष्ट आहे. कारण WTO अंतर्गत जे आहे संपूर्ण ट्रेड म्हणजे संपूर्ण भारताचा इम्पोर्ट एक्सपोर्ट जो आहे तो हँडल होत असतो किंवा त्याच्यावरती WTOचं आहे ते नियंत्रण असतं आणि भारताचं जागतिक व्यापारामध्ये जे योगदान आहे ते WTO मधून माघार घेतल्याच्या नंतर हे निश्चितच याच्यावरती खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण भारत जो आहे तो इतर देशांसोबत जो आहे ते फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे तो करू शकणार नाही. यामुळे WTO मधून माघार घेणं ही सध्या तरी केंद्रासाठी अशक्यप्राय गोष्ट वाटते. पण इथे बघणं महत्वाचं ठरणार आहे की शेतकऱ्यांपुढे जे आहे केंद्र सरकार WTO मधून माघार घेतं का. यानंतर शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन देणे असेल, दिल्लीतील आंदोलनादरम्यान जे मागचं आंदोलन झालं होतं 2 वर्षापूर्वीचं, यामध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्यांसाठी भरपाई देण्यात यावी आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, हे सुद्धा यांचं महत्वाचं जे आहे मागणी आहे. त्यासोबतच वीज दुरुस्ती विधेयक 2020 रद्द करणे आणि त्यासोबतच बनावट बियाणे, कीटकनाशके असतील, खते उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना दंड करणे आणि मिरची आणि हळद यासारख्या प्रोडक्टसाठी जो आहे यासारख्या मसाल्यांसाठी
स्पेशल आयोग तयार करणे, ह्या महत्वाच्या मागण्या ज्या आहेत ते शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. इथे महत्वाचं ठरतं की MSP जे आहे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे आणि त्यासोबतच WTO मधून माघार घेणे, म्हणजे MSP साठी कायदा करणे, स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी मान्य करणे आणि WTO मधून माघार घेणे, या दोन मुख्य मागण्या आहेत. यासाठी जे शेतकरी आहेत ते दिल्लीकडे कूच करत आहेत आणि या शेतकऱ्यांना दिल्ली बॉर्डरवरती अडवण्यासाठी खूप महत्वाचे जे आहेत आपण बघितलेले आहेत की गव्हर्नमेंटने सुद्धा उपाययोजना केलेल्या आहेत. कारण दोन बातचीत किंवा दोन आपण डिस्कशन म्हणून शेतकऱ्यांनी गव्हर्नमेंट मधले ते सुद्धा निष्फळ ठरलेले आहेत. आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी भारत बंदची सुद्धा हाक दिलेली आहे. आणि त्यासोबतच आपण इथे पाहू शकतो की शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये रेल्वे असतील, रस्ते असतील किंवा इतर जे ट्रान्सपोर्ट असतील त्या सर्वांना विस्कळीत झालेला आहे. कारण रेल्वे सेवा सुद्धा ठप्प झालेली आहे. शेतकरी जे आहे ते रेल्वे ट्रॅक वरती असे येऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण स्टेटवरती, पंजाब असेल, हरियाणावरती असेल, याचा प्रभाव जो आहे तो पडलेला आहे. आणि शेतकऱ्यांचे जे हे निदर्शन आहेत ते आणखीन वाढण्याची शक्यता आहे आपण बघितलेलं आहे. त्याचसोबत आज सुद्धा आपण बघितलं तर सरकार आणि सरकारचे जे प्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. याशिवाय शंभू बॉर्डर असेल, टिकरी बॉर्डर असेल आणि गाझीपूर बॉर्डर असेल, इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. आता यापुढे गव्हर्नमेंट आणि शेतकऱ्यांमध्ये टेबल टॉक होऊन हे आंदोलन इथे शांत होतं का हे बघणं महत्वाचं आहे. कारण शेतकऱ्यांची सुद्धा अशी डिमांड आहे की आम्ही या तुम्हाला डिमांड आहेत, या कायद्याच्या डिमांड होता, यासोबत आणखीन सुद्धा तुम्हाला डिमांड केलेल्या होत्या, फक्त तुम्ही हे कायदे रद्द केलेले आहेत, याच फक्त एवढं तुम्ही डिमांड आमची पूर्ण केलेली आहे. त्यासोबतच तुम्ही MSP ची जी डिमांड आहे त्यासोबतच इतर ज्या आमच्या मागण्या होत्या यावरती कुठलंही तुम्ही लक्ष घातलेलं नाही. कारण आम्ही 2 ते 3 वर्षाच्या काळानंतर आम्ही आता परत आंदोलन करत आहोत. कारण आता परत निवडणुकीची वेळ आलेली आहे आणि परत आचारसंहिता लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही जे आहेत आमच्या डिमांड पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, असे या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला क्लिअर होईल की गव्हर्नमेंट कशा प्रकारे जे आहे त्या शेतकऱ्यांशी म्हणजे एकमेकांचे डिस्कशन होऊन जे कशा प्रतीचा निर्णय घेतं हे पाहणं खरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. आपण बघितलेलं आहे की फार्मर प्रोटेस्ट जो आहे त्याची डिटेल माहिती बघितलेली आहे की 2.0 जो आहे आता परत एकदा फार्मर कशामुळे प्रोटेस्ट केलेला आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि यावरती तुमचं सुद्धा मत काय आहे. तुम्हाला सुद्धा फार्मर प्रोटेस्ट 2.0 कशा प्रकारे योग्य वाटतो किंवा तुम्हाला अयोग्य वाटतो, तुमचं मत मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी जे आहे ते ज्ञानदीप अकॅडमीला सबस्क्राईब करा. थँक्यू.